नमस्कार. रमेश बारा न्यूजमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. दिल्लीमधल्या जंतर मंतरवर गेल्या 2 महिन्यापासून जे विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं, 2 महिन्यापूर्वी कॉकरोच जनता पार्टीचं स्थापना झाली. आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने त्या कॉकरोच जनता पार्टीची 1 महिन्यापूर्वी दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू झालेलं होतं ते होतं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. यासाठी अभिजित दिपके यांनी हे आंदोलन छेडलं होतं. याला भारतातल्या सर्व विद्यार्थ्यांनी उदंड प्रतिसाद दिला आणि प्रचंड मोठ्या संख्येनं हे जे विद्यार्थी होते हे दिल्लीला जमले. फक्त दिल्लीतच नव्हे तर भारताच्या कानाकोपऱ्यात प्रचंड मोठी आंदोलनं ही मागच्या 1 महिन्यात झाली आणि त्या आंदोलनांना यश आलं आणि आज या आंदोलनाचा जो महत्त्वाचा टप्पा होता तो म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत समीरजी देसाई, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. समीरजी, मला पहिली गोष्ट ही सांगा की आत्ता हे जे आंदोलन झालं त्याला जे मिळालेलं यश आहे, आज धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सुपूर्द केला, ह्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पंतप्रधान मोदींकडे राजीनामा दिला हे खरं आहे, पण तो राजीनामा अजून पंतप्रधानांनी स्वीकारला नाही. पण ते स्वीकारतील अशी अपेक्षा आहे, कारण ज्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी हे आंदोलन उभं केलं, ज्या प्रमाणात व्यापक प्रमाणात ते सर्वत्र पसरलं, त्याचं लोन वेगवेगळ्या राज्यांमध्ये पसरलं आणि सगळीकडे आंदोलन चालू झालं, याची कल्पना केंद्र सरकारलाही नसावी की ते अशा पद्धतीने सगळीकडे लोन पसरेल. त्याचं कारण आहे की केंद्र सरकार नेहमी याच्या मागेला आपण आंदोलनं पाहिली तर एक वेगळ्या मगरुरीमध्ये आहे की आपलं काय कोणाचं ऐकायचंच नाही, या भूमिकेत केंद्र सरकार आजपर्यंत राज्य करत होतं. पण ह्या आंदोलनाने केंद्र सरकारला, विशेषतः भाजप सरकारला आणि त्याच्या घटक पक्षांच्या एक मोठी चपराक लावलेली आहे. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हे विद्यार्थ्यांनीच यशस्वी करून दाखवलेलं आहे. त्यात नक्कीच राजकीय पक्षांना फायदा झाला आहे, पण सुनियोजित आणि एक संविधानाला धरून आंदोलन कसं करता येईल आणि हे विद्यार्थ्यांनी दाखवून दिलेलं आहे. बरोबर. खरं तर आजपर्यंतच्या इतिहासात म्हणजे मोदींचं सरकार येऊन आज 12 वर्ष पूर्ण झालेली. ह्या 12 वर्षात मोदींच्यावर असा दबाव टाकणारा कुठलाही गट निर्माण झालेला आपण बघितलेला नाही. विरोधी पक्ष असलेला मुख्य काँग्रेस जो आहे त्यांनाही असा दबाव टाकता आला नाही, किंवा इतर काही संघटना आणि इतर पक्ष असे एकत्र येऊनही काही त्यांना इंडिया आघाडी म्हणून जे आपण म्हणतो त्यांनाही असा दबाव टाकता आला नाही. शेतकऱ्यांना मागच्या वेळेस आंदोलन झालं, ते शेतकऱ्यांच्या आंदोलनांना पण यश आलं नाही, पण आज विद्यार्थ्यांनी ते संविधान वर्षानुवर्ष चालू होतं शेतकऱ्यांचं आंदोलन. बरोबर, त्यालाही त्यांना यश आलं नाही. ते 3 काळे कायदे मागे घेतले सरकारने, पण तेवढं निर्भेळ यश आत्तासारखं राजीनामा कोणाचा घेता आला नाही. हे मोदींच्या इमेजला तडा जाणारी ही गोष्ट आहे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच, कारण धर्मेंद्र प्रधानांसारखा एक हेवीवेट मंत्री केंद्र सरकारमध्ये, ज्याच्याकडे खूप मोठी जबाबदारी होती, म्हणजे शिक्षण खातं ही खूप मोठी जबाबदारी आहेच आहे, पण संघटनात्मक पातळीवर भाजपमध्ये त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी होती. जसे आपण एनडीए म्हणतो, तर एनडीएच्या घटक पक्षांना एकत्र बांधून ठेवण्याची जी त्यांच्यावर मुख्य जबाबदारी होती ती फार मोठी होती. दुसरी गोष्टमध्ये ओरिसामध्ये त्यांची भाजपचं खूप मोठं जाळं विस्तारले, ते मुळात धर्मेंद्र प्रधानांमुळं झालेलं आहे. त्याच्यानंतर संघाशी ते जवळ आहेत आणि अशा फार महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्याकडे होत्या आणि अशा हेवीवेट मंत्र्याचा राजीनामा आज पक्षाला घ्यावा लागला किंवा त्यांना द्यायला लागला, असं आत्ता जरी दाखवत असले तरी पक्षाला तो घ्यावा लागला हेच म्हणावं लागेल. ही भाजप आणि भाजप प्रणित सरकारला बसलेलं एक मोठं चपराकच आहे.
याचा सरकारवर काय परिणाम होईल? म्हणजे आता खरं तर त्यांनी एवढ्या तिकडं TMC फोडली, इथं दुसरी असली म्हणजे शिवसेना दुसऱ्यांदा फुटली. इतर छोटे छोटे पक्ष होते त्यांना सुरुंग लागले, की जे 2 कायदे त्या भाजप सरकार आणू पाहत होतं. या 2 कायद्यांना म्हणजे एक म्हणजे डिलिमिटेशनचा कायदा आणि महिला विषयक कायदे. हे जे 2 कायदे शासन आणू पाहत होतं, याच्यावर याचा काही परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं? अं, मला असं वाटतं की डिलिमिटेशनचं जे आत्ता बिल पास करणार होतं किंवा बिल आणणार होतं सरकार, त्याला ते आता थोडंसं विलंब लावतील. कारण आता ही एक मोठा सेटबॅक आहे सरकारला. तर डिलिमिटेशनसाठी ते थोडंसं विलंब लावतील. पण जे प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांना भाजपबरोबर यायचं आहे अजून, पण येऊ शकत नाहीत किंवा आले नाहीयेत, त्यांना हा फायदा झालेला आहे की त्यांचं एकतर महत्त्व वाढलेलं आहे. जसं राष्ट्रवादी काँग्रेस झालं. कारण आता सरकारला पक्की मेजॉरिटीची गरज आहे केंद्रामध्ये. कोणावर अवलंबून राहून उपयोग नाही. आणि दुसरी गोष्ट, जे पक्ष फोडले गेलेत किंवा जे खासदार आमदार आज काँग्रेस असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांचे जे भाजपमध्ये आलेत, त्यांना आता नक्कीच विचार करावा लागेल ह्या गोष्टीचा की भाजप सुद्धा नमू शकतो किंवा भाजपला नमवणारे आता देशात एक शक्ती तयार झालेली आहे. बरोबर. तर ह्याचा विचार नक्कीच त्यांना हा करावा लागणारच आहे. म्हणजे अभिजित दीपकेंनी त्यांच्या पहिल्या भाषणात आता राजीनामा मंजूर झाल्यानंतर असं सांगितलं, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. तसं या सरकारला झुकवणारी शक्ती तयार झालेली आहे. मग मला सांगा, NDA म्हणून जो गट आहे की जो आता सगळ्या अख्ख्या भारतावर राज्य करतो आहे, या NDAमध्ये फूट पडेल? या जे छोटे पक्ष आहेत जे घाबरून होते भाजपपासून, त्यांच्या मनात कुठंतरी एक अशी भावना जागृत झाली की आपणही बदल घडवू शकतो, असं होऊ शकेल याच्यात? नाही, NDAमध्ये फूट पडेल असं नाही म्हणता येणार आपल्याला. म्हणजे लगेच काय त्याचा असा परिणाम एवढा मोठा दिसणार नाही. पण बार्गेनिंग पॉवर नक्कीच वाढेल इतर पक्षांची. आता या विद्यार्थ्यांचं पुढचं पाऊल काय असेल असं तुम्हाला वाटतं? ॲक्च्युली हे आंदोलन आत्ता जरी केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिलेला असला तरी हे आंदोलन संपलंय असं म्हणता येणार नाही. कारण विद्यार्थ्यांच्या अजून काही मागण्या आहेत आणि केंद्र सरकार एक स्ट्रिक्ट ॲक्शन मोडमध्ये आहे, दुखवलेलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारने जर आता त्यांच्यावर काही कारवाई करायचा प्रयत्न केला, जसं आपण ऐकतोय की AIच्या माध्यमातून आता ते विद्यार्थ्यांना ट्रेस करणार, त्यांच्यावर केसेस करणार, त्यांना पकडणार आणि ते देशविरोधात आहेत असं प्रूव्ह करू शकतील ते. असं काय काय सोशल मीडियावर येते. असं जर कुठलं पाऊल आत्ता केंद्र सरकारने घेतलं तर तो मूर्खपणा ठरेल. कारण हे आंदोलन किंवा हे विस्तवासारखं आहे. हे आत्ता तरी शांत होईल धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर. पण ह्याला जर वारं मिळालं तर हे इतकं पेटल की त्याचा परिणाम देशात काहीतरी भयंकर होऊ शकेल. त्यामुळे हे आंदोलन संपलंय असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण हे जे आंदोलन चालू झालं, ते आंदोलन जसं जसं वाढत गेलं, म्हणजे खरं तर दिल्लीत आंदोलन होणं हे तिथल्या गृहमंत्रालयाच्या परवानगीशिवाय कधी ते होऊ शकत नाही. त्यांनी अभिजित दीपकेला फार लाईटली घेतलं होतं की त्यांना तिथं आंदोलन करण्याची परवानगी दिली. परवानगी दिल्यानंतर त्यांना असं वाटलं हे 2 दिवस 3 दिवस 4 दिवसात ते आंदोलन आटपेल. पण ते महिनाभर खेचलं गेलं. महिनाभर खेचल्या गेल्यानंतर त्याला जो उदंड प्रतिसाद मिळाला आहे तो चिरडून टाकण्यासाठी पोलिसांनी जे प्रयत्न केले त्याच्यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. आजच एक खरं तर बातमी येते, ती जी अत्यावस्था असलेली जी मुलगी होती ती तिच्यावरही अत्यावस्था, आता तिचं काय झालं ते आता कळेल याच्यानंतर. पण ह्या सगळ्याचा जो हे आहे त्या शासनावर जो इमेज त्याची जी डागाळलेली आहे, तर विद्यार्थी जे त्याच्यात इन्व्हॉल्व होते, ज्यांच्या हातात हे होतं, त्यांनी अत्यंत शांततापूर्ण आणि संवैधानिक मार्गाने हे सगळं हाताळलं. पहिला प्रश्न म्हणजे सरकारची इमेज नक्कीच डॅमेज झालेली आहे या आंदोलनामुळं किंवा द्यायला लागलेल्या राजीनाम्यामुळं. विद्यार्थ्यांचं भयंकर प्रेशर एक तयार झालेलं होतं सरकारवर आणि त्याच्यापुढे सरकार नमलं, झुकलं म्हणता येईल आणि मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागले.
सरकारची इमेज डॅमेज होत असताना हे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मिळालेलं एक मोठं यश आहे. म्हणजे ती एक ताकद आपल्या देशात तयार झालेली आता, जे नवीन जेनझी आपण म्हणतो, हे जेनझी सगळे एकत्र येऊन हे आंदोलन हाताळलं. हे हाताळत असताना संवैधानिक पद्धतीने त्यांनी हाताळलं. म्हणजे आपण अनेक व्हिडिओजमध्ये पाहिलं की विद्यार्थी असेल किंवा आंदोलनातील त्यांचे नेते असतील, हे संविधान हातात घेऊन किंवा संविधान वाचून त्याच्यातले काही गोष्टींचं एक प्रवचनसारखं करून ते पोलिसांना देखील ऐकवताना आपण पाहिलंय की संविधानाचा मार्ग कसा आहे. तर हे संविधानिक पद्धतीने हाताळलेलं गेलेलं आंदोलन आपल्याला म्हणता येईल. आणि संविधानिक पद्धतीने आजपर्यंतच्या इतिहासामध्ये संविधानिक पद्धतीने जे आंदोलनं झालेली आहेत त्यांना यशच मिळालेले आहे. धन्यवाद समीरजी. हे होते समीरजी देसाई. आणि खरं तर आज पंतप्रधानांकडं राजीनामा हा शिक्षण मंत्र्यांनी सुपूर्द केलेला आहे. पंतप्रधान तो ॲक्सेप्ट करतात का, तो मंजूर करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. विद्यार्थ्यांनी अजूनही जंतर मंतर सोडलेलं नाही. अनेक विद्यार्थी आज तिथे, खरं तर शनिवार रविवार जोडून आल्यानंतर तिथं प्रचंड गर्दी होणार आणि ती गर्दी कंट्रोल करायला म्हणजे केंद्र शासनाला, तिथल्या स्थानिक पोलीस प्रशासनाला कितपत जमेल याबद्दल साशंकता होती. पण पहिला टप्पा जो होता आंदोलनाचा, की त्यांची जी प्रमुख एक मागणी होती, धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे, त्यांनी ही जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिलेला आहे. त्यांच्या त्या 2 पानी पत्रामध्ये त्यांनी अनेक काही खुलासे केलेले आहेत आणि त्यांनी मुलांच्या भविष्यासाठी म्हणून राजीनामा देतो आहोत असं त्यांनी त्या पत्रात नमूद केलेलं आहे. हा पंतप्रधानांकडे गेलेला आहे. पंतप्रधानांनी जर का तो राजीनामा मंजूर केला तर विद्यार्थी 2 दिवसात तो जंत्रमंत्र खाली करतील का नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्यांच्या अजून काही मागण्या आहेत का, जसं त्यांच्यावर टाकलेले जे केसेस आहेत त्या मागं शासनाने घेऊ असं आधीच खरं तर विद्यार्थ्यांना कालच JP नड्डा यांच्याकडे सांगितलेलं होतं. आता पुढे काय हे खरं पाहणं औत्सुक्याचं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.